खानदेश हितसंग्राम संघटनेतर्फे खडसे समर्थकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। खानदेशचा आवाज दडपण्याचा नेहमीच प्रयत्न केला गेला। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या खडसे यांना पक्षांतर्गत आणि बाहेरून पद्धतशीर प्रयत्न करून राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा आरोप खडसे समर्थकांनी यावेळी केला। दरम्यान एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। भविष्यात पक्ष आपल्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यामुळे समर्थकांनी राजीनामे न देता शांतता पाळून पक्षाच्या हितासाठी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। खडसे यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव मधील किंवा खानदेश मधील काही लोक पुढे आलेले आहेत। काय सांगाल, तुम्ही आंदोलन का करताय? आता खडसेंनी तर राजीनामा दिलेला आहे, आता आंदोलन करून काय फायदा? आम्हाला त्यांचं पुनर्वसन व्हावं। खानदेशच्या भूमीमधून आतापर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातून 6 मुख्यमंत्री झाले, कोकणाचे 4 झाले, मराठवाड्याचे 4 झाले, विदर्भाचे 4 झाले। खानदेशला आतापर्यंत उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिलेलं नाही। पहिली टक्कर आमची मोरारजी आणि भाऊसाहेब हिरेंशी झाली होती। तिथे त्यांच्याकडे त्यावेळेस महसूल खातं होतं, त्यांना जावं लागलं, पदावर त्यांचा अधिकार होता। असे 4 लोक आमच्या एका पाठोपाठ येईल। खानदेशला सत्तेमध्ये कधीच या लोकांनी सहभागी करून घेतलं नाही आणि आता एक नेता मोठा होऊन त्या पदापर्यंत चालला होता आणि म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलेलं। आता आंदोलन करून काय फायदा? आम्ही हे आंदोलन भारतीय जनता पार्टीला दाखवतोय, महाराष्ट्राला दाखवतोय की नाथाभाऊंच्या मागे खऱ्या अर्थाने जनाधार आहे। आणि केवळ म्हणजे केवळ गोपीनाथराव मुंडे साहेब हे गेल्यानंतर हा भाऊंना मुद्दामून हेतू पुरस्कार काही लोक त्रास देत आहे। त्या षडयंत्र ज्यांनी केले ते खुले समोर आले पाहिजे। खडसेंवर अन्याय केलाय, कोण यांच्या मागे असं तुम्हाला वाटतं? खडसे साहेबांवरती जो काही अन्याय केलेला आहे हा तर पक्षांतर काव्य आहेतच। आणि तुम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे नाटकाचे स्क्रिप्ट असतात त्याप्रमाणे या लोकांनी नाटकाचे स्क्रिप्ट रचलेले आहेत। एक संपलं की एक संपलं की एक संपलं की एक। आणि जोपर्यंत नाथाभाऊंची चौकशी होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत नाथाभाऊंना मुख्यमंत्री आपलं महसूल मंत्री पदावर पक्षाने ठेवायलाच पाहिजे होती, ही आमची इच्छा। आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विदर्भानंतर सर्वात जास्त आमदार खानदेशने दिले, ते फक्त नाथाभाऊंकडे बघून। नाथाभाऊ हे आमचे खूप मोठे नेते आहेत आणि जर भारतीय जनता पार्टीने याची दखल नाही घेतली तर भविष्यात भारतीय जनता पार्टीला खानदेशात खूप मोठी किंमत मोजावी लागणारच। यांनी राजीनामा दिला अशा प्रकारे आता समर्थक आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात। जर्नलिस्ट अनिल से, मुंबई।